आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मुकबधीर शाळेत कोट्यावधींचा घोटाळा, खोट्या कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक, कारवाईसाठी आंदोलनाची धार वाढली। जनजागृती प्रबोधन मंच टेंभुर्णी संचलित मुकबधीर निवासी शाळेत खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। शाळेच्या मुख्याध्यापकांसह कर्मचारी यांनी संगनमताने तब्बल 1,13,00,000 रुपयांचे वेतन व अनुदान उचलल्याचे आरोप करण्यात येत आहेत। तक्रारीनुसार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शैलजा पाटील यांच्याकडे RCI सर्टिफिकेट क्रमांक BO1045 हे प्रमाणपत्र 7 जुलै 1998 ते 7 जुलै 2003 या कालावधीत वैध होते। मात्र त्यानंतर सदर प्रमाणपत्र नूतनीकरण न केल्याने त्या RCI ऍक्ट नंबर 34 ऑफ 1992 कलम 13(3) नुसार दिव्यांग क्षेत्रात काम करण्यास अपात्र ठरतात। असे असतानाही त्यांनी जुलै 2003 ते 23 नोव्हेंबर 2011 या कालावधीत वैध RCI प्रमाणपत्र व प्रशासकीय मान्यता नसताना बेकायदेशीररित्या सेवा बजावून शासनाकडून वेतन व अनुदान घेतल्याचा आरोप आहे। नंतर त्यांनी BEd स्पेशल एज्युकेशन HI पूर्ण करून 23 नोव्हेंबर 2011 रोजी नवीन RCI प्रमाणपत्र घेतले। मात्र त्या आधीच्या कालावधीत झालेला निधीचा अपहार हा गंभीर मुद्दा ठरत आहे। याच शाळेत स्वयंपीठी पद रिक्त असताना श्री आकाश उत्तम पवार यांची 1 डिसेंबर 2021 पासून नियुक्ती दाखवण्यात आल्याचा आरोप आहे। यासाठी खोटे बँक स्टेटमेंट, बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करण्यात आले। सदर आदेशावर तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांच्या सह्या असल्याचे भासवण्यात आले असून प्रत्यक्षात कोणतीही वैध मंजुरी घेतलेली नसल्याचे सांगितले जात आहे। या बनावट आदेशाच्या आधारे समाजसेवार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करून ऑगस्ट 2023 पासून वेतन सुरू करण्यात आले। तसेच डिसेंबर 2011 ते जुलै 2023 या कालावधीत थकीत वेतनही मंजूर करण्यात आले। विशेष म्हणजे या कालावधीत जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडे कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नव्हता, असा गंभीर आरोप तक्रारदारांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद पुणम गेट येथे 28 दिवस आंदोलन करण्यात आले। मात्र दिव्यांग कल्याण विभागातील अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्त पुणे कार्यालयासमोर आंदोलन छेडले। यानंतर लेखी आश्वासन देत दिव्यांग कल्याण अधिकारी राऊत साहेबांनी चौकशी समिती नेमली। मात्र समितीचे अधिकारी फोन न उचलल्याने आंदोलनकर्त्यांसमोरच जिल्हा परिषद कार्यालयात फोन करून 2 दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। या प्रकरणात बेकायदेशीर नियुक्त्या, बनावट प्रशासकीय आदेश, शासन निधीचा अपहार व फसवणूक झाल्याचे स्पष्ट आरोप असून संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक, कर्मचारी व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। आता सर्वांचे लक्ष चौकशी अहवालाकडे लागले असून दोषींवर प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे।